सोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर जोडले गेलेत। प्रवीणजी, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूज मध्ये। आपण बघितलं तर शिवतीर्थावर राज ठाकरे आणि बावनकुळेंची भेट सुरू आहे आणि या भेटीचं कारण असं बोललं जातंय की उद्धव ठाकरेंची जी मतं आहेत, मराठी मतं आहेत, ती महायुतीकडे वळवण्यासाठी ही भेटीला महत्त्व दिलं जातंय। तुमची काय प्रतिक्रिया आहे? त्यांच्या भेटीला निश्चितच सर्वार्थानं महत्त्व आहे, परंतु आपल्या माध्यमातून एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो की मुंबईतला मराठी माणूस भारतीय जनता पार्टीला, महाराष्ट्रातला मराठी माणूस पूर्णपणे समर्थन देत राहिलेला आहे। आणि मराठी माणसाने त्या भारतीय जनता पार्टीचे एवढे आमदार कसे निवडून येऊ शकतात, मुंबईत एवढे नगरसेवक कसे काय निवडून येऊ शकतात? त्यामुळे मराठी आमदार, खासदार, नगरसेवक सगळे आहेत, परंतु अशा प्रकारचं परसेप्शन क्रिएट करून मराठी माणसांची मतं आपल्या पारड्यात पाडता येतात का, अशा प्रकारचा केविलवाना प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं सुरू आहे। आणि त्याच्यामुळे मुंबईतल्या मराठी माणसांनी, महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना 14ला समर्थन दिलं, 19ला समर्थन दिलं आणि उद्या लक्षात येईल 20 तारखेला प्रचंड समर्थन राहिलेल्या मतदारसंघात सुद्धा मिळेल। आता निश्चितपणे राजसाहेब ठाकरे हा ठाकरे ब्रँड आहे आणि त्याच्यामुळं मराठी माणसांवर त्यांचा प्रभाव आहे, त्यांना मानणारा एक वर्ग आहे आणि स्वाभाविकपणे महायुतीमध्ये आल्यानंतर किंवा समर्थन दिल्यानंतर त्यांचा उपयोग या मराठी मतांसाठी आणखी वाढीसाठी किंवा त्यांच्या मनामध्ये काही संभ्रम जर निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर दूर करण्यासाठी निश्चितपणे त्या ठिकाणी होईल किंवा होत राहील। आणि त्याच्यामुळं राजकीय भूमिका म्हणून आज प्रदेशाध्यक्ष सभा आहे, राजसाहेबांच्या सभा सुरू आहेत, निवडणुकीच्या अनुषंगाने अशा प्रकारे एकंदर चर्चा या बैठकीत आहे। त्याच्यामुळं मराठी मतं म्हणजे भाजपच्या विरोधात आणि मराठी मतं म्हणजे सगळे उद्धव ठाकरेंची असं अजिबात नाही। तुम्हाला लक्षात येईल, खरं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी मराठीचा मुद्दा त्या ठिकाणी प्रखरपणे जोपासला, ताकद दिली मराठी माणसांना। नंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काय झालं आपण पाहिलं, पूर्णपणे मराठी माणूस त्या ठिकाणी वसई विरारला फेकला गेला, त्यांच्या नोकऱ्यांची वानवा झाली आणि त्याच्यामुळं आता भारतीय जनता पार्टी स्थानिक भूमिपुत्रांना त्या ठिकाणी ताकदीनं न्याय देते आणि राज ठाकरे साहेबांच्या सोबत येण्यामुळे निश्चितपणे त्याचा आणखी उपयोगच होईल असं मला वाटतं। प्रवीणजी, तुमचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे म्हणजे ठाकरे ब्रँड आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल असं तुमचं म्हणणं आहे, पण स्थानिक पातळीवर काहीसं एक वेगळं चित्र बघायला मिळतं आहे। याआधी काही दिवसांपूर्वीच रवींद्र वायकर यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती की स्थानिक पातळीवर मनसेचे जे काही कार्यकर्ते आहेत किंवा काही नेते मंडळी आहेत ती आम्हाला साथ देत नाहीयेत, आमच्या प्रचारांमध्ये सहभागी होत नाहीयेत, त्यामुळे स्थानिक पातळीवर काही क्लेश असेल किंवा काही संघर्ष तुम्हाला बघायला मिळतोय? राज ठाकरे साहेबांचा जो कार्यकर्ता आहे किंवा पदाधिकारी शिस्तीतला आणि आदेशानं चालणाऱ्या मुशीतला कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे स्थानिक लेवलला पक्षीय कुरबुरी असू शकतात, उमेदवाराविषयी कोणाचे काही ऑब्झर्वेशन असू शकतात, परंतु एकदा आदेश दिला की मला असं वाटत नाही की मनसेच्या कार्यकर्त्याची, पदाधिकाऱ्याची भूमिका आणखी काही वेगळी असू शकेल। जर काही ठिकाणी अशा छोट्या मोठ्या कुरबुरी किंवा विसंवाद असेल तर मला वाटतं राज ठाकरे साहेबांच्या आदेशाने तो तात्काळ निकाली निघून सर्वजण एकोप्यानं ताकदीनं काम करतील यावर माझा पूर्णपणे त्या ठिकाणी विश्वास आहे। त्या मुशीतला तो कार्यकर्ता आहे। प्रवीणजी, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडलेले राहा। आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे देखील जोडले गेलेत। अंबादासजी, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूज मध्ये। आपण बघतोय तर बावनकुळे आणि राज ठाकरे यांची बैठक सुरू आहे, त्यांची भेट झालेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे जे काही मराठी मतं असतील किंवा मतं खेचण्यासाठी महायुती प्रयत्न करते का, अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। मात्र या ठाकरे ब्रँडचा आपल्याला नक्कीच फायदा होईल असं मत काही वेळापूर्वीच प्रवीण दरेकरांनी व्यक्त केलेलं आहे। काय प्रतिक्रिया आहे तुमची? ज्या पक्षाचा एकही उमेदवार नाहीये त्या पक्षाचे नेते गावगाव प्रचार करतात। मागच्या वेळेसही यांनी केला होता, मागच्या निवडणुकीला लाव रे तो व्हिडिओ, त्या सगळ्यांना माहिती आहे आणि तो व्हिडिओ लावल्यावर कुठं काहीच झालेलं नव्हतं। आता मला तर जी सभा होणार त्याचं काय काय स्क्रिप्ट असावं, भाषण काय असावं हे घेऊन गेले असतील बावनकुळे, त्याच्यावरती काय करणार आहे?
अमरदासजी, खरं तर मुंबईमध्ये असं म्हटलं जातं, मुंबई म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर काहीशी तुमची मतं देखील दुभागली गेली होती. त्यामुळे यंदाच्या लोकसभेमध्ये ही मतं मिळवण्यासाठी किंवा शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणारी मतं आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाणारी मतं, आपल्याला सर्वाधिक मतं मिळावी म्हणून तुमच्याकडून काय प्लॅन आखला गेलाय? हे पहा, मतमोजणी झाल्यावर या सगळ्या गोष्टी कळतील. आता तुम्ही बोलणं, मी बोलणं, अन्य कोणी काही बोलणं याला कोणताच अर्थ नाही. मी माझीच सांगणार, अन्य समोरचा त्यांचीच सांगणार. मी काय म्हणणार नाही वा 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 हे होणार. अंबादासजी, पण महायुतीला राज ठाकरेंचा पाठिंबा मिळालेला आहे. त्यामुळे एक ठाकरे ब्रँड हा महायुती सोबत आहे. त्यामुळे कुठेतरी तुम्हाला ते आव्हानात्मक वाटत नाहीये का? महायुतीत कोण आहे आता? इथं ते यामिनीताई जाधव, यशवंत जाधव असे काय काय आरोप आहे हे सगळ्या दुनियेला माहिती आहे. बरोबर आहे. आणखी कोण आहे? जे अमराठी लोक आहेत, भारतीय जनता पार्टीने दिलेले कोण, मिहिर कोटेचा, गोयल यांचं जर राजसाहेबांची मनसे प्रचार करणार असेल तर त्यांना शुभेच्छा, आमच्या काहीच प्रॉब्लेम नाही. प्रवीणजी, तुमची काय प्रतिक्रिया यावर? नाही, मला वाटतं अंबादास दानवे आमचे मित्र आहेत, त्यांची मनस्थिती मला माहीत आहे. संभाजीनगरच्या जागेवरनं तर त्यांनाही त्या पक्षाचे एक महत्वाचे नेते असल्या कारणानं भूमिका मांडावी लागेल. परंतु ते मराठी अमराठी करतायत. राहुल शेवाळे कोण आहेत, यामिनी जाधव कोण आहेत, रवींद्र वायकर कोण आहेत, सोयीपुरतं आपल्या घ्यायचं आणि मराठी माणसांचं बोलताय. प्रियांका चतुर्वेदी कोण आहे तुमची, खासदार केलं का मराठी माणसं नव्हती का? मी यादी देईन सगळी, तो वादाचा विषय त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि मराठी मुंबईतली माणसं, आमच्या 80-85 नगरसेवक भाजपचे आलेत. ते काय पाकिस्तानातल्या लोकांनी निवडून दिलंय का? आणि आम्ही कोण आहोत? आम्ही त्याच मुशीतनं अंबादास आलेलो आहे ना. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व पण मुंबईचं मराठी आशिष शेलार करतायत. त्याच्यामुळे मराठी माणूस आज पूर्णपणे जो बाळासाहेबांच्या बरोबर होता तो काही अंशी एकनाथ शिंदेकडे गेला आणि काही भाजपकडे आलाय आणि काही राज ठाकरे साहेबांकडे आहे. आता राहिलंय काय आपला अंबादास दानवे साहेबांच्या शिवसेनेकडे? त्याच्यामुळे मला वाटतं याचं उत्तर ते बोलल्याप्रमाणे घोडा मैदान दूर नाहीये. 20ची निवडणूक झाली, 4 तारखेला निकाल लागल्यानंतर त्या ठिकाणी कोण कोणावर आहे याचं चित्र त्या ठिकाणी स्पष्ट होईल. आणि आता ते सांगतायत यामिनी जाधव वगैरे, अरे आपल्याकडेच ते होते ना सगळे. आपला तो बाब्या दुसऱ्याकडे गेलं की कार्ट, पायकर आपलेच होतेत ना. आपल्याला टिकवता आलं नाही, आपल्याला त्याला ताकद देता आली नाही. आणि मग जर आपल्यातले सहकारी नेते ज्यांनी शिवसेना वाढीसाठी पण कष्टा खाल्ल्यात ना हो, दानवे साहेब, आपण मेहनत घेतल्यानंतर गेला की तो लगेच हरामखोर होतो. मला वाटतं हे बरोबर नाहीये. जेव्हा अख्खा पक्ष, अख्खी शिवसेना, आमदार, खासदार जातात तेव्हा आत्मपरीक्षण पण झालं पाहिजे ना. केवळ शिव्या शाप देऊन चालत नाही. अंबादासजी, प्रवीणजी असं म्हणतात की जे काही बाळासाहेबांसोबत जे काही सगळे मराठी मतदार होते, नागरिक होते, ते आता महायुतीकडे वळलेले आहेत, राज ठाकरेंकडे आहेत, भाजपकडे आहेत, शिंदेकडे आहेत. म्हणजेच त्यांना असं म्हणायचंय की ठाकरेंच्या शिवसेनेला फार पाठिंबा मिळताना दिसत नाहीये. वायकरांचं वक्तव्य आपण ऐकलं असेल की माझ्या समोर 2च पर्याय होते, जेल, बरोबर आहे, जेल की पक्ष. पक्ष बदलायचा की जेलमध्ये जायचं. हे माझं वक्तव्य नाही आहे, वायकरांचं आहे. यामिनी जाधवांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने यशवंत जाधव विरुद्ध काय काय आंदोलन केले, मग प्रवीणजींनी जर सांगितलं तर थोड्याच वेळात मी त्यांच्या मोबाईलवर पाठवून देतो सगळं व्हॉट्सअपवर. भारतीय जनता पार्टीने जे आंदोलनं केली ती सगळी. वायकरांविषयी सुद्धा दानवे साहेब, आपण काँग्रेसच्या विरोधात आंदोलन केलीच ना हो. बाळासाहेब काँग्रेसला काय काय बोलले? मला बोलू दिलं तर बरं होईल, नाही तर मी गुपचूप बसतो. मी तुम्हाला कोणत्या नाही बोला जाऊ नका. हा, त्याच्यामुळं यशवंत जाधवांच्या विरुद्ध सुद्धा भारतीय जनता पार्टीने काय काय आंदोलनं केली, त्यांच्या किती सदनिका आहे, काय 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 मला वाटतं हे भारतीय जनता पार्टीला मी बोलतोय. भारतीय जनता पार्टीनं तपासून घ्यावं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी मी मराठी अमराठीने बोलत आहे. सगळ्याच पक्षात सगळे लोक असतात, परंतु आताच्या घडीला ही जी मंडळी आहे, यामिनी जाधव, यशवंत जाधव, त्याच्यानंतर आपले रवींद्र वायकर यांचे वक्तव्य काय काय आहे,
भारतीय जनता पार्टीने आरोप काय काय केले होते यांच्यावर ते पण बघितले पाहिजे ना. भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने बोलतो, भारतीय जनता पार्टीच्या मागे मराठी मतं जाऊच शकत नाही. मराठी मतं मिळवण्यासाठी त्यांनी एक नुसते ज्याला म्हणता येईल असे काही लोक बसवले असतील, त्यांनी नाव घेतलेलं आशिष शेलार वगैरे, ते स्वतः ते नुसते बसवले असतील. परंतु मला वाटत नाही की या सगळ्या नेतृत्वाचा या निवडणूक, हा ठीक आहे, हे उभे राहतील व्यक्तिगत त्यावेळेस एखादा होऊ शकेल, परंतु आत्ताच्या घडीला हे दुसऱ्याला नाही काय करून देऊ शकत, एवढं मी तुम्हाला 100% सांगतो. नक्कीच अंबादासजी आपल्याला बघावं लागणार आहे. खरं तर मतदान होईल त्यानंतरच खरं तर चित्र स्पष्ट होणार आहे, कुणाला किती मतं मिळत आहेत आणि जनतेची साथ कुणाला मिळते. धन्यवाद प्रवीण दरेकरजी आणि अंबादास दानवेजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी.